एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी, काही ठिकाणी तर शंभर शंभर बोकडे एका घरातून पैसे खर्च करून मातीत जायचं। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून शिंदे यांना अडचणीत आणण्याचं काम केलंय। मी आमदार नसताना 20 कोटी मिळत असल्याचा दावा माजी आमदार सदा सरवणकर यांनी केला। त्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय, ते म्हणजे संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे। आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकींसाठी 3-3 कोटींचा खर्च येत असल्याचं वक्तव्य केलंय। या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय। तर नेमकं प्रकरण काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। 2 महिन्यांपूर्वी त्यांनी आमदार निवास कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बॉक्सिंग पंच मारला होता। आता तर त्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात खर्चाच्या वादाला ठिणगी लावण्यासारखं वक्तव्य केलं आहे। राज्यात काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांसाठी 3-3 कोटींचा खर्च करावा लागतो असा दावा गायकवाड यांनी केला आहे। एवढंच नाही तर 100-100 बोकडं सुद्धा कापावी लागतात असंही त्यांनी म्हटलं आहे। थोडक्यात काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या राहिल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 2-3 कोटींचा खर्च आणि 100-100 बोकडं कापावी लागत असल्याने इतक्या खर्चिक निवडणुकीमुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे। एवढे पैसे खर्च करून मातीत जायचं का असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे। मुळामध्ये इतकंच नव्हे तर संजय गायकवाड यांनी युतीबाबत सुद्धा भाष्य केलं आहे। त्यानुसार युती करतानाचं जे धोरण चिखलीचं ठरेल, खामगावचं ठरेल, मलकापूरचं ठरेल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तरच आम्ही युतीला तयार आहोत असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे। मुळामध्ये हे वक्तव्य करत असताना संजय गायकवाड यांना अजित पवारांचा विसर पडल्याचं पाहायला मिळतं आहे। आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीला प्राधान्य देणार असल्याचं वक्तव्य केलं। यात त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील संबंध ताणले गेलेत का असा प्रश्न उपस्थित होतो। महायुतीत 3 पक्ष असताना स्थानिक पातळीवर तिघे एकत्र किंवा स्वबळावर लढू शकतात, मात्र शिवसेना भाजप युतीसाठी उत्सुक असल्याचे सांगून संजय गायकवाड यांनी अजित पवार यांच्यापासून फारकत घेतल्याचे संकेत दिले आहेत। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।